नमस्कार मित्रांनो, सनशाईन करिअर अकॅडमी अकोला येथे तुमचे हार्दिक स्वागत आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आरोग्य सेवक ग्रामसेवक या पदभरतींविषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत असतात. आरोग्य सेवक ग्रामसेवक या पदभरतींचे पेपर कधीपर्यंत होतील याविषयी माहिती विचारत असतात. तर आरोग्य सेवक ग्रामसेवक म्हणजेच आपली जिल्हा परिषद पदभरती जेवढे पण इतर राहिलेले जे पद आहेत त्यांचे पेपर झालेले नाहीयेत त्यांच्याविषयी माहिती विचारण्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांचे रेग्युलर कॉल येत असतात मित्रांनो. तर याविषयी जे पण अपडेट असतं ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मी देत असतो. त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 दिवस झाले आपण एक व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्याला एक नोटीस भेटलं होतं. जे नोटीस जिल्हा परिषद मार्फत जारी करण्यात आलं होतं. पेपर कधीपर्यंत होतील त्याविषयी माहिती दिली होती. त्यांच्या माहितीप्रमाणे आपल्याला जून मध्ये पेपर होतील अशा प्रकारचं अपडेट मिळालं होतं. परंतु आज जर म्हटलं तर पेपरला एक नवीन बातमी आलेली मित्रांनो. त्यामध्ये अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षेच्या अगोदर किमान 30 दिवस अगोदर आपल्याला वेळापत्रकाविषयी माहिती मिळावी अशा प्रकारची इथं मागणी करण्यात आलेली आहे. ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. संपूर्ण जी पण माहिती आहे ती वाचून दाखवणार आहे. त्यामुळे मी असा विचार केला की यावरती डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ बनवून टाकूया, जेणेकरून बाकीचे जे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. तर बघा, आपल्याला या पेपरच्या कात्रांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आरोग्य सेवक ग्रामसेवक या परीक्षांचे वेळापत्रक किमान महिनाभर अगोदर जाहीर करावे अशा प्रकारचे इथे सांगण्यात आलेले. आणि पुढे आपल्याला काय म्हटलेलं यामध्ये बघा, आरोग्य सेवक व ग्रामसेवक आणि इतर जिल्हा परिषद पदभरतीचे जेवढे पण पेपर राहिलेले आहेत त्यांच्याविषयी भरपूर अफवा टेलिग्राम वरती इथं उपलब्ध होत आहे. आणि सर्व अफवांमध्ये जून मध्ये पेपर होतील अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे, किंवा आपल्याला अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे टेलिग्राम चॅनलवरती. परंतु ह्या सर्व अफवा नक्की खऱ्या आहेत की नाही अशा प्रकारचं ज्याचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. आपल्याला अशा प्रकारची यामध्ये माहिती दिसेल. आणि या अफवा नक्की खऱ्या आहेत की खोट्या आहेत, आणि परीक्षेचे जे वेळापत्रक आहे किमान महिनाभर अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून त्यांना थोडासा अभ्यास करण्यासाठी टाइम मिळावा. आता बहुतेक विद्यार्थ्यांचं परीक्षेकडे दुर्लक्ष झालेलं आहे, कारण आता जर म्हटलं तर वर्ष व्हायला आलेले परीक्षेचे फॉर्म भरून. आता परीक्षेचे फॉर्म भरले होते परंतु अजून पेपर्स नाही, वर्ष व्हायला आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचं परीक्षेकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे महिनाभर अगोदर किमान परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना सांगण्यात यावं, जारी करण्यात यावं अशा प्रकारची मागणी तर करण्यात आलेली मित्रांनो. ठीक आहे, आणि हे सर्व मागणी कोणी केलेली, स्पर्धा परीक्षा समन्वय यांच्या समितीतर्फे ही मागणी करण्यात आलेली आहे. शासनाकडे ही मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं हे पेपरचं कात्र नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. आणि आता विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येत आहे, नक्की या अफवा होते का, जून मध्ये पेपर होणार आहे या अफवा होत्या का, असं विद्यार्थ्यांचं प्रश्न येत आहे. नक्की मी तुम्हाला सांगतो याविषयी माहिती. अजून तुम्हाला जेवढे पण तुमच्या मनात प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे मित्रांनो. आता जर म्हटलं तर जिल्हा परिषद व्यतिरिक्त अजून 2-3 आता TCS IBPS ने परीक्षेसाठी इथं फॉर्म भरून घेतले होते. आताच मागे जर म्हटलं तर 4-5 दिवस एका परीक्षेचे जर म्हटलं तर वेळापत्रक जाहीर न करता डायरेक्टली त्यांचे ऍडमिट कार्ड इश्यू केलेले आहेत मित्रांनो. त्याच प्रकारे जिल्हा परिषद पदभरतीचं सुद्धा होऊ शकतं. आणि माझ्या अनुभवाने, माझ्या मताने, वैयक्तिक मताने तुम्हाला सांगतो, जूनच्या एंडिंग पर्यंत तुमच्या आरोग्य सेवक व ग्रामसेवक या परीक्षांचे पेपर नक्कीच होणार मित्रांनो. ठीक आहे, नक्कीच होणार, मी तुम्हाला सांगत आहे. कारण मी जेवढी पण माहिती गोळा करत असतो त्याच्या एका अनुभवाने तुम्हाला सांगत आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज जर तुम्ही विचारला तर जूनच्या एंडिंग पर्यंत तुमचे नक्कीच आरोग्य सेवक व ग्रामसेवक दोन्ही पदांचे पेपर घेतले जाणार आहेत मित्रांनो. आता यावरतून या पेपरच्या कात्रांवरतून काही विद्यार्थ्यांनी मला असे प्रश्न विचारले की यामध्ये सांगण्यात आलेले की जूनच्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जून महिन्यामध्ये जे पेपर होणार आहे या अफवा आहेत का. ठीक आहे, आता मागील तुम्हाला जे पत्रक जारी झालेलं होतं ते ऑफिशियल पत्रक होतं, त्याच्याविषयी माहिती सुद्धा मी टेलिग्रामवरती दिली होती. ते कोणत्या प्रकारचं फेक नव्हतं. आणि त्या पत्रकाद्वारे जरी आपण विचार केला, ठीक आहे, त्या पत्रकानुसार आपण विचार केला तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जूनच्या एंडिंग किंवा जून मध्ये पेपर होण्याची दाट शक्यता आहे. तर त्याविषयीच माहिती मी तुम्हाला दिली होती. आणि हे पेपरचं कात्रण मी तुम्हाला दाखवण्यामागचं कारण काय मित्रांनो, की बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील की त्या अफवा होते की जून मध्ये पेपर होईल की नाही होईल. तर माझ्या अंदाजानुसार जून मध्ये पेपर नक्कीच होणार मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी तुमची
तयारी व्यवस्थित तुम्ही चालू ठेवा. आणि हे फक्त मागणी पत्रक आहे, ठीक आहे. मागणी देण्यात आलेली आहे, शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि तसं हे पेपरचं कात्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल नोटीस नाहीये, फक्त एक पेपरचं कात्र नाही. याच्यावरती जास्त तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही. तुमची परीक्षेची तयारी तुम्हाला चालूच ठेवायला पाहिजे. तुमचे डायरेक्टली ऍडमिट कार्ड जारी केले जाऊ शकतात. वेळापत्रक तुमचं येईल तेव्हा येईल, ठीक आहे. 5-10 दिवस वेळापत्रक अगोदर येऊ शकतं आणि 5-10 दिवसानंतर डायरेक्टली तुमचे जे पण परीक्षेचे वेळापत्रक आहे ते आल्यानंतर डायरेक्टली प्रवेशपत्र जारी केले जाऊ शकतात मित्रांनो. त्यासाठी परीक्षेची तयारी व्यवस्थित चालू ठेवा. दुसरीकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. ही मागणी करण्यात आलेली आहे, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी ही मागणी आणि यानुसार जर झालं तर आपल्याला किमान महिनाभर अगोदर आपल्याला वेळापत्रक इथं भेटून जाईल आणि त्यानुसार आपण अभ्यासाची तयारी आणखीन जोरामध्ये करू शकतो. ही मागणी मान्य करण्यात आली तर अजून आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. जी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे मित्रांनो, त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले प्रयत्न केले जात असतात कायमस्वरूपी. तर अशा प्रकारचे प्रयत्न अतिशय चांगले असतात विद्यार्थ्यांसाठी आणि ही जरी मागणी मान्य झाली तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असणार आहे. परंतु ही मागणी मान्यच होईल असं नाही, तर तुम्ही तुमची परीक्षेची तयारी जोरात चालू ठेवा. जूनमध्ये तुमचे पेपर होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे, ठीक आहे. तर जेवढे पण तुमच्या मनातील प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला समजून आलेला असेल. या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती सुद्धा आपण चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया, ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.